हाय फ्रेंड्स, काव्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे। तर आज मी बनवत आहे अख्ख्या मुगाचा डोसा बनवणार आहे आणि चटणी पण बनवणार आहे। त्यासाठी मी एक वाटी अख्खे मूग रात्रभर भिजवून सकाळी ते अख्खे मूग एक वाटी आणि अर्धी वाटी रवा आणि 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक हे सगळं मिक्स करून पाणी टाकून मी हे एकदम बारीक वाटून घेणार आहे। तर हा खूप पौष्टिक आणि खूप छान चविष्ट लागणारा डोसा आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा, इथं एकदम बारीक मी वाटून घेतलेला आहे, पाहू शकता, मस्त असं वाटलेलं आहे। आता मी हे बाउलमध्ये काढणार। परत एक वाटी मी अजून एक वाटी अख्खे मूग वाटून घेणार आहे। तर हे बाउलमध्ये काढून घेऊया आपण। हे बघा, तर आता परत एक वाटी मी अख्खे मूग वाटून घेणार आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता। कोथिंबीर, जिरे त्यामध्ये टाकून वाटून घेऊ शकता। तर बघा, हे पण मी एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे। तर हे बघा, हे पण बाउलमध्ये काढणार आहे मी। हे सगळं बाउलमध्ये काढून आपल्याला थोडंसं पाणी टाकून परत ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकते आणि तेच पाणी मी ह्या बॅटरला वापरणार आहे। हे बघा, पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हळद, मीठ हे सगळं टाकून व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून देणार आहे। एक 15 मिनटं भिजलं ना तर मस्त हे फुलून येतं आणि डोसे बनवायला आपलं बॅटर तयार होतं। मग हे बघा, आता ह्याला परत असं व्यवस्थित मिक्स करून घेते। आणि हे एवढे चविष्ट लागतात ना खायला, खूप छान लागतात। तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा। हे बघा, आता हे मी एक 15 मिनटं साईडला ठेवून दिलेलं आहे। आता इथे मी चटणीची पण तयारी करणार आहे। तर चटणीसाठी मी नारळ फोडून घेतलेला आहे। आता ते ओलं खोबरं कापून घेणार आहे। त्याच्यामध्ये डाळवं, मिरच्या हे सगळं टाकून, कोथिंबीर टाकून वाटून घेणार आहे पाणी टाकून त्याच्यामध्ये। रोजचा हा प्रश्न आहे की काय बनवायचं, नाश्त्याला काय बनवायचं, काही समजत नाही। चला म्हणलं आज वेगळं काहीतरी बनवून बघूया। तर मी हे पहिलं पण खूप वेळेस ट्राय केलेलं आहे, खूप छान लागतं। तर चला म्हणलं आज तुमच्यासोबत शेअर करूया ही रेसिपी। तर इथं मी चटणीला फोडणी देण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तापत। तर त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे आणि कढीपत्ता टाकणार आहे। हे बघा, मस्त अशी तडतडीत फोडणी झालेली आहे। तर आपण हे चटणीमध्ये मिक्स करून घेऊया। मस्तच, खूपच छान अशी तडतडीत फोडणी मारलेली चटणी खूप टेस्टी लागते। तर आता इथं डोश्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गरम करत। तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती डोश्याचं बॅटर फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकता किती मस्त असा गोल एवढा छान डोसा झालेला आहे। बघू शकता तुम्ही, मस्तच, खूपच छान आणि खायला पण खूपच टेस्टी। वाव, मस्त। सकाळच्या चायसोबत हे सगळं नाश्ता भेटल्यावर मग कमालच आहे। मग काय, दिवस आपला एवढा मस्त जाईल ना, खरंच। खूपच टेस्टी। तर मी आता दुसरा पण डोसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर ना मित्रांनो, ह्या बॅटरमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकलात ना तरी ते मस्त म्हणजे मिळून येतं। नाहीतर मूग भिजवताना
मी रव्याच्या ऐवजी तांदळाचं पीठ टाकलं ना तरी मस्त होतं ते. नाहीतर मग आहे ना मूग भिजवताना थोडेसे 1 मूठभर तांदूळ टाकायचे आणि त्याचं बॅटर बनवायचं, ते पण एकदम मस्त होऊन जातं. हे बघा मस्त. थोडासा माझा डोसा तुटला आहे हा, पण खूप छान झालेला आहे. हे बघा मस्तच. आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे. तर हे बघा चायसोबत डोसा, चटणी. चला तर मग